नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र अद्वैत हा कलाला ठसका लागतो. कला आता खूप घाबरलेली असते, म्हणून तिला जवळ घेत तिला पाणी प्यायला देतो. तेव्हा आता तो विचारतो की मला एक गोष्ट सांग, जेव्हा आता 6 महिन्यानंतर तुला जर असाच ठसका लागला असेल तर तुला मात्र पाणी देण्यासाठी कोण असेल? तेव्हा तुला माझी आठवण येईल का? तेव्हा मात्र तू काय करशील बरं खरे? तेव्हा आता कला ही अगदी आपल्या अद्वैतकडे डोळे भरून बघत असते. आता इकडे सरोजच्या सह्या झालेल्या असतात, म्हणून आता राहुल खुश असतो आणि म्हणतो की आज मात्र किती काही झाले तरी शेवटी या पेपर्सवर आबांच्या सह्या झालेच पाहिजे आणि आता मात्र काहीतरी करावे लागेलच. तेवढ्यात आता सरोज ही फोनवर बोलत असते, तेथे येत असते आणि म्हणत असते की मी सिग्नेचर केलेले आहेत आणि काही डॉक्युमेंटसुद्धा मी बघितलेले आहेत चेक करून. आणि आता मात्र राहुल तिथे समोरच असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सोहम मात्र त्या कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो आपल्या पेंटिंगबद्दल सगळ्यांना सांगत असतो की असे ओपनिंग पेंटिंग करण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि तेवढ्याच समोर काजल मात्र आता तिचं ज्या मुलाबरोबर लग्न जमलेलं आहे तर त्या मुलाला भेटायला त्याच कॅफेमध्ये आलेली असते. आता सोहमचं थोडंसं लक्ष आता काजलचं तोंड तिकडे असते आणि ती सोहमकडे पाठ करून बसलेली असते. म्हणून आता तो सोहम आहे तर तो मागे वळून बघतो, तो काजलला ओळखतो आणि तो आता विचार करतो की काजल, म्हणून आता लगेच तो फोन करण्याचा प्रयत्न करतो आणि काजलला तो फोन लावतो तर काजलचा फोन समोरच वाजतो. तेव्हा काजल सोहमचा फोन पाहत्याने फोन कट करते. तेव्हा मात्र आता हा जो मुलगा आहे तर काजल बसलेलीच असते, ती खूप नाराज असते. लगेच काजलचा हात पकडतो. काजलला मात्र हे मान्य नसते. सोहमला आता हे सर्व बघून खूप राग येतो. सोहम रागानेच आता काजल जवळ येतो आणि आता मात्र सोहमला इतका राग येतो, सोहम रागानेच मात्र आता त्या मुलाचा हात आहे तर तो जोराने ओढतो. काजलच्या हातामध्ये जो धरलेला हात आहे अगदी रागाने तो त्याचा हात पकडतो आणि तिचा हात सोड असे त्याला रागाने म्हणतो. तेव्हा आता काजल आणि तो मुलगा सोहमकडे बघत असतात. तेव्हा आता सोहमने त्या मुलाचा हात पकडलेला असतो आणि परत म्हणतो की मी तुला एकदा सांगितलं की तू तिचा हात सोड म्हणून. आणि सोहम आणि त्या मुलामध्ये आता अगदी चांगली एकमेकांची कॉलर पकडल्यापासून भांडणं सुरू होतात. सोहम त्याला म्हणत असतो की लाज वाटते का तुला मुलींचा हात पकडण्यासाठी? तेव्हा काजल आता समोर येते आणि सोहमला ती बाजूला करते, बाजूला हो म्हणून. तेव्हा आता सोहम इतका रागवलेला असतो, इतका चिडलेला असतो आणि रागाने म्हणतो की हा तुझा हात धरतोय. तेव्हा आता काजल म्हणते की सोहम तू त्यांच्याशी नीट बोलू. तेव्हा लगेच आता सोहम म्हणतो की मी नीट बोलू? अगं हा कोण आहे आणि हा इकडे काय करतो? तेव्हा मात्र आता काजल म्हणते की सोहम ते माझे होणारे मिस्टर आहेत. असं म्हटल्यानंतर आता काजलला एक खूप मोठा धक्का बसतो. माझं लग्न यांच्याशी ठरलेलं आहे. तेव्हा आता हा मुलगा लगेच म्हणतो की कोण आहे हा आणि याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तर तेव्हा मात्र आता काजलच्या डोळ्यात पाणी असतं. काजल म्हणते की हा आणि परत म्हणते की हे तर ताईचे धाकटे दीर आहेत. तेव्हा मात्र हा मुलगा आहे तर हा मुलगा हसायला सुरुवात करतो आणि बाकी तेथे जमले जे काही आता मुलं आहेत मुली तर ते मात्र आता अगदी बघतच असतात. तर हा त्यांना म्हणतो की बसा, कम ऑन, खाली सगळ्यांनी शांत बसा, प्रत्येकाने आपापल्या अगदी कामाकडे लक्ष द्या, कोणीही आता इकडे अगदी लक्ष देऊ नका. आणि कॅफेमधील आता प्रत्येक जण आता हा तमाशा आहे तर तो बघत असतात आणि परत आपापल्या जागी जाऊन बसतात. आता हा मुलगा सोहमला म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आता मात्र तो सोहमच्या हातामध्ये हात देतो आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो. आता तो फोनवर बोलायला थोडासा बाजूला जातो तर सोहम रागाने आता काजलकडे बघत आता आपली बॅग वगैरे घेतो आणि रागाने तो तेथून निघून जातो. काजलला खूप आता वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे रजनी ही आता सरोजला पाणी वगैरे पिण्यासाठी देते आणि विचारते की कला आणि अद्वैत नाही आले का? सरोज म्हणते की ते कॅफेमध्ये अडकले, माझ्या नंतर निघाले होते, येतीलच आता मात्र राहुल हे सर्व ऐकत असतो. राहुल म्हणतो की या संधीचा फायदा घेऊन मला आबांकून सह्या घ्याव्या लागतील, कला आणि अद्वैत घरी नाही तर. रजनी आता सरोजला म्हणते की मी कॉफी करते, तोपर्यंत तुम्ही तुमच्या रूममध्ये आराम करू शकता, मी आलेच असे बोलून मात्र आता रजनी ही आत जात असते आणि तेवढ्यात येथे आता चिडलेला सोहम घरी येतो आणि तो आत जात असताना रजनी त्याला सुद्धा म्हणते की अरे मी तुझ्यासाठी कॉफी बनवू का? तेव्हा आता सोहम रागानेच, कारण त्याला तिकडेच तो भलता चिडलेला असतो आणि रागाने आत जात असताना तो म्हणतो की काही गरज नाही, तुम्हीच घ्या कॉफी असे बोलून तो आतमध्ये निघून जातो. तर आता सरोज आणि रजनीला तर धक्काच बसतो. आता रजनी म्हणते की सोहम, अरे सोहम तू असं का करतोस, काय झालं? तर आता सोहम काही न बोलता निघून गेलेला असतो. राहुल आता हे सर्व तेथे बघत असतो. राहुल लगेच पुढे येतो आणि रजनीला म्हणतो की रजनी मामी हे बघ, ऐक, माझं काहीतरी झालं असेल म्हणून तो इतका अपसेट असेल, त्यामुळे तू एक काम कर, तू जा आणि त्याच्याशी बोल बरं. तर रजनी म्हणते की नकोय, राहून दे, चहा आणि कॉफी दोन्ही मीच करते. तेव्हा राहुल पुन्हा म्हणतो की अगं ऐक ना माझं. रजनी आणि आता सरोज रागाने राहुलकडे पाहत असतात. तर आता राहुल मुद्दाम लगेच आता रजनीला हे सर्व म्हणत असत, अगं जा ना मामी तू, त्याला तुझी गरज असेल, तू
त्याच्याशी जाऊन बोल बरं, मी खरंच चहा आणि कॉफी दोन्ही करतो. मात्र आता सरोज फक्त डोळ्यांनी मात्र रजनीला खुणावते की रजनी तू जा म्हणून. तर आता रजनी ही सरोजकडे पाहते आणि हो असं म्हणून आता शेवटी ती आतमध्ये जाणार असते. तर आता राहुलच्या तर अगदी मनासारखं होतं. तर आता सरोज रागाने राहुलकडे पाहत असते. तर राहुल लगेच म्हणतो की सरोज मामी मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. तेव्हा आता राहुल मात्र आता तिथे किचन मध्ये जातो आणि कॉफी बनवत असतो. आता तो काही कॉफी तयार करतो आणि त्यानंतर चहा सुद्धा बनवतो. आणि आता मात्र ते कपात ओतल्यानंतर मात्र तो लगेच आता त्यामध्ये काहीतरी औषध मिक्स करतो चहामध्ये. आणि आता सगळं काही घेऊन मात्र अगदी तोऱ्यातच तो आता सरोज मामी जवळ येतो आणि म्हणतो की सरोज मामी हे घे तुझी अगदी परफेक्ट कॉफी. सरोज काही न बोलता त्याच्याकडे पाहते आणि कॉफीचं कप हातात घेते. आता सरोज कॉफी पिणार तोच लगेच आता सरोजला एक फोन येतो आणि सरोज कॉफीचा कप हातामध्ये घेऊन मात्र आत जात असते फोनवर बोलत. आणि आता आबांच्या सह्या घेण्यासाठी मात्र आता राहुलने चहामध्ये मिक्स केलेलं जे काही आहे तर त्याला अगदी आनंद वाटत असतो. तो पेपर्स हातामध्ये घेतो आणि आबांच्या रूममध्ये येतो. दरवाजा वाजवतो. तर आबा विचारतात की कोण आहे. तर राहुल आता चहा घेऊन आत येतो आणि आता राहुल म्हणतो की आबा. तर आबांना खूप राग येतो. आबा म्हणते की राहुल तू इथे कसा. आबा म्हणतात की तू इथे काय करतोस. तर राहुल सांगतो की हे बघा आबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो. तर आबा रागाने म्हणतो की तुझ्या हातचा चहा नकोय रजनी मला घेऊन येईल. तेव्हा राहुल मुद्दाम आता पुढे येतो आणि म्हणतो की आबा अहो मला माहिती आहे की तुम्ही माझ्या हातचा चहा नाही घेणार. अहो पण रजनी मामीनेच हा चहा केलेला आहे. तर तिनेच मला चहा घेऊन पाठवले. फक्त मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो म्हणून राहुल आता मुद्दाम खोटं बोलून आबांना तो चहा घेण्यासाठी सांगतो. तेव्हा मात्र आता आबा ते चहा रागानेच घेतात. राहुल बरोबर काही बोलत नाही. आणि आता आबांनी चहा घेतला म्हणून राहुलला खूप आनंद होतो कारण त्याचं काम आणखीनच सक्सेसफुल होऊन शेवटी मात्र आता त्या सह्या आपल्याला घेता येईल म्हणून राहुल अगदी खुश झालेला असतो. आणि तेवढ्यात आता आबा ही चहाच घेत असताना आता अद्वैत आणि कला घरी येतात. आणि तेवढ्यात आता कला गाडीच्या खाली उतरते परंतु तिच्या पायातली जी काही चप्पल आहे तर तिचा पाय अगदी घसरतो आणि तिचा पाय चिखलाने भरतो. तिला आता व्यवस्थित चालता येत नसते. त्यानंतर आता इकडे राहुल आबांना म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर खूप चिडलेला आहात परंतु हे बघा तुम्ही तर चिडायला हवंच कारण मी चुकाच असं केलेल्या आहेत. मग तुम्ही मला माफ करणार नाही तर कोण करणार बरं. तेव्हा आता आबांना चक्कर यायला सुरुवात होते आणि राहुल बरोबर लक्ष ठेवून असतो. आता राहुलच्या अगदी मनासारखंच होत असतं. आता राहुल त्यांना म्हणतो की आबा तुम्ही मला समजून घेताल ना. आबांना चक्कर येते. आबा एक घोट आणखीन चहाचा घेतात. आबा पूर्णपणे आता गहाळ झालेले असतात. त्यांच्या हातातील आता बशी खाली पडणार तोच लगेच राहुल म्हणतो की द्या इकडे मी ठेवतो. आता आबा डोक्याला हात लावून बसतात. राहुल लगेच आता अगदी खुश होत त्यांच्याकडे बघत असतो. राहुल आता आबांना मुद्दाम म्हणत असतो की आबा मला आता सुधारायचं आहे. आता ही पाप आहे तर ती बास झाली आणि त्यासाठी मात्र हा बॉन्ड पेपर आहे ना तो मी आणलेला आहे. आता बरोबर खोटं बोलून आबांच्या सह्या त्यावर घेण्याचा प्रयत्न आता राहुल करत असतो. आणि हे बघा आबा मला माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व प्रॉपर्टी दादाच्या नावावर करायची आहे. तर आणि जेवढं मी पाप केलेलं आहे त्यासाठीची माझी ही शिक्षा आहे असे तुम्ही समजा. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आबा गार्डियन म्हणून मला तुमची यावर सही हवी आहे. आता राहुल बरोबर फसून आबांची सही घेण्याचा प्रयत्न करत असतो. आबा हे ग्लानीत असतात. आबांना काही कळत नसते. आबा फक्त नाही पण असं म्हणतात. तर राहुल लगेच म्हणतो की आबा तुम्ही असं का करतात. अहो फक्त एकदा मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या तर. आणि हे बघा आबा तुम्ही असं करू नका मी सुधारणार आहे प्लीज. आणि लगेच खिशातून पेन वगैरे काढतो. आबांच्या हातामध्ये ते पेपर्स आणि पेन देतो. मला फक्त तुमची सही हवी आहे आणि बळजबरीने तो आबांच्या हातात पेन देतो. आणि इथे फक्त मला सही द्या सगळी प्रॉपर्टी दादाच्या नावावर होणार आहे. तर मला काही नकोय तुम्ही यावर सही करा आणि मला माझ्या पापातून मुक्त करा असे खोटे बोलून आता तो आबांचा हात धरतो आणि ते पेपर्सवर सह्या घेतो. तेव्हा आबांनी मात्र सही केलेली असते आणि आता राहुलला तर खूप असा आनंद होतो. तर आता राहुल आबांना म्हणतो की थँक्यू आबा थँक्यू सो मच. आणि आबा आता अगदी चक्कर येऊन लगेच खाली पडतात म्हणजे खुर्चीवर आणि तसेच अगदी झोपी गेलेले असतात. त्यानंतर राहुल लगेच खुश होतो आणि राहुल लगेच ते पेपर्स बघून आणखीनच आता खुश होत असतो. आणि आता आबांकडे बघत म्हणतो की कशा प्रकारे आता ह्या म्हाताऱ्याला मी शेवटी खिशात घातले. तर त्यानंतर आता कलाला इकडे सुद्धा अगदी पायातील चप्पल आहे तर ती अगदी तुटल्यामुळे व्यवस्थित काही चालता येत नसते. कला आता अगदी चालण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात ती खाली पडणार तोच लगेच तिचा पाय घसरतो आणि खाली पडणार. अद्वैत तिला पुन्हा धरतो आणि आपल्या मिठीत ओढतो. दोघे आता एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात. तर आता कलाही खुश होऊन अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत सुद्धा. आता अद्वैत हसून म्हणतो की हे बघ आता मी तुला आधार दिला पण यापुढे मात्र मी तुझ्या सोबत नसेल. तेव्हा मात्र कला लगेच आता रागाने अद्वैतकडे पाहते कारण तिला तर आता अद्वैतची कायमची सोबत हवी आहे म्हणून आता तो कधी अद्वैत तिला असं म्हणेल त्याची ती वाट बघून असते.
त्यानंतर आता इकडे राहुल आता त्या पेपरवर सह्या वगैरे घेऊन आता बाहेर येत असतो हळूच पावलांनी, की बाहेर कोणी आहे की नाही हे बघण्यासाठी। आणि आता तो बाहेर येतो, दरवाजा लावतो। त्यानंतर आता इकडे कला ही चप्पल काढून घेते, तर अद्वैत तिला म्हणतो की पायातून चप्पल काढण्याची गरज काय होती तुला। तेव्हा आता कला म्हणते की पायातून चप्पल सटकली। अद्वैत म्हणतो की 1 नंबरची वेंधळी आहेस तू, आणि तू शेवटी वेंधळीच राहणार। तर कला म्हणते की हो बरं आहे मग, आणि जेव्हा मी तुझ्या सोबत नसेल तेव्हा मात्र माझ्या वेंधळेपणापासून तुला शेवटी सुटका मिळेल। त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं तू असं का बोलतेस, आता मला तुझी सवय झालेली आहे, आणि हे बघ ज्या सवयी मला झालेल्या आहेत ना, तर त्या सवयी मला मोडायला नाही आवडत। कोण आहे मी, तर कला म्हणते की आला मोठा कुठे। तेव्हा आता कला परत म्हणते की हो मी पटकन जाते आणि पाय धुवून येते। म्हणून कला आणि अद्वैत आत येतात, आणि आता राहुल तिथे किचन मध्ये लपलेला असतो, किचनच्या खाली तो बसलेला असतो, आणि कला अद्वैत तसेच रूम मध्ये निघून जातात। आता मात्र राहुल ते आतमध्ये गेल्यानंतर लगेच उठतो, आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र तो आपल्या खिशामध्ये ठेवून देतो, आणि स्वतःशी खूप हसतो, खूप खुश होतो। त्यानंतर आता इकडे रजनी ही सोहमच्या रूम मध्ये येते आणि सोहमला समजावते, अरे सोहम तू असे का करतो, सांग ना सोहम काय झाले तू। तेव्हा आता सोहम म्हणतो की आई मला काही झालेलं नाही, मला तुझ्याशी नाही बोलायचं। रजनी आता विचारण्याचा प्रयत्न करत असते की सोहम अरे बोल काय झाले तुला। तेव्हा आता सोहम खूप चिडलेला असतो। सोहम म्हणतो की आई मी एकदा सांगितलं तुला की मला काही झालेले नाही, मी तुझ्याशी नाही बोलू शकत। आणि त्याच वेळेस तेथे आता अद्वैत येतो। सोहम मात्र हात जोडून रजनीला म्हणत असतो की हे बघ मला माझं जगून दे प्लीज आई। तर अद्वैत आता हे सर्व ऐकतो, आणि लगेच आता अद्वैत पुढे येतो आणि विचारत काय झालंय। तर आता रजनी काही नाही असं म्हणते। तर आता अद्वैत विचारतो की काकी अगं सांग ना काय झाले ते, आणि सोहमला सुद्धा विचारतो की सोहम अरे काय झाले। तेव्हा मात्र आता सोहम लगेच म्हणतो की बघ ना अरे किती चिडचिड करतोय। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ अरे सोहम काय झालं, तू काय इतकं चिडचिड करतोस, काय झाले। आणि रजनीला म्हणतो की तू जा बरं, सोहमशी व्यवस्थित बोलतो, त्याला विचारतो की नक्की काय झाले तू, काकी तू टेन्शन घेऊ नको। तेव्हा मात्र आता रजनी आता बाहेर निघून जाते। तर अद्वैत आता सोहमला विचारतो की सोहम अरे काय झालं, तू का असं वागतोस। त्यावर तर सोहम तर खूप चिडलेलाच असतो, एकतर काजलच्या त्या अगदी प्रकरणामुळे सोहमला आणखीनच अगदी टेन्शन आलेले असते। सोहम म्हणतो की हे बघ दादा अरे काही नाही। तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ अरे तुझ्या मनात जर असेल तर तू स्पष्टपणे बोल ना, मी तुला अजिबात जज करणार नाही, जे काही आहे ते अगदी मनमोकळेपणाने मला सांग तू। अरे दादा खरंच मला समजत नाही की एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती परकीय असते, आणि त्यानंतर मात्र आता तिच्या सहवासामुळे ती व्यक्ती आपल्यासाठी इतकी अगदी जवळची होती की छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला तिला शेअर करावेसे वाटतात। तर आणि ती व्यक्ती खरंच आपल्याला एक दिवस म्हणजे आपल्यापासून दूर जात असेल तर तिचा किती त्रास आपल्याला होत असतो। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैतला कला आणि त्याच्या लग्नाचे क्षण आठवतात, की ज्यावेळेस मात्र कला म्हणलेली असते की हे लग्न फक्त आणि फक्त मी माझ्या आईसाठी करते। तर अद्वैत सुद्धा म्हणलेला असतो की हो मी सुद्धा हे लग्न माझ्या आबांसाठी करतोय। आणि त्यानंतर कला मात्र त्याच्या आयुष्यातील किती अशी जोडीदार झालेली असते की आता तिचा एक क्षण सुद्धा दुरावा आपल्याला सहन होत नाही। तिच्याबद्दल आपण रूममध्ये काय काय म्हणजे ती जवळ असल्यानंतर आपल्याला काय काय फील होतं हे मात्र अद्वैतला सगळ्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसत असतं। तरी सुद्धा आता सोहम काही बोलायला तयारच नसतो, आता तो अगदी शांत असतो, आणि अद्वैतला आता आपल्या कलाची आठवण होते। तेव्हा सोहम इतका रडत असतो, आणि रडतच आता तो अद्वैतला म्हणतो की हे बघ दादा विचार कर, जी व्यक्ती आपल्यासाठी इतकी जवळची आहे आणि त्याच व्यक्तीकडून आपल्याला एक दिवस कळतं की आपल्याला कायमची सोडून जाणार आहे, तर मग आपल्याला काय अवस्था होते। आणि अद्वैतवर सुद्धा तीच अवस्था असते, कारण कला आणि अद्वैत या दोघांना सुद्धा आपल्या आयुष्याचा आपल्या नवीन अगदी सुखाचा जो काही निर्णय आहे तर तो घ्यायचा असतो, कारण 6 महिने ते एकत्र राहिलेले असतात। एकतर डिव्होर्स घ्यायचा किंवा एकतर वेगळे व्हायचं आणि एकत्र राहायचा, असा मात्र कोणताही निर्णय त्यांना काउन्सिलरने घेण्यासाठी सांगितलेला असतो। मग आता अद्वैत विचार करतो की कला नक्की काय निर्णय घेईल, कला मला सोडून जाते किंवा माझ्यासोबत कायम राहते, नक्की ती काय करेल। आता सोहम जे काही बोलतो तर तेच अद्वैतला अगदी त्याच्या आयुष्यातील एक आता सत्य अगदी घटना वाटत असते, आणि काउन्सिलरने सांगितलेलं असतं की 2च दिवसात तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे, पुढच्या वर्षी मात्र ह्या त्यांच्या घरी आणि तुम्ही तुमच्या घरी असताल। तेव्हा मात्र सोहम आता अद्वैतला म्हणतो की अरे मला आज रिअलाइज होतं की आपल्या मनामध्ये खूप आता गोष्टी असतात, आणि जर आपण त्यांना आपल्या गोष्टी सांगितल्या नाही तर सर्व काही बिघडते। तेव्हा आता अद्वैत विचार करतो, अद्वैत आपल्या मनातच आता स्वतःला म्हणत असतो
जर आम्ही सुद्धा आमच्या मनातील अगदी एकमेकांना आत्तापर्यंत काही सांगितले नाही तर डिव्होर्स आमचा लवकरच होईल, कारण पेपर्स तर रेडी आहेत. तेव्हा आता सोहम अद्वैत शांत असतो. सोहम म्हणतो की अरे दादा बोल ना काहीतरी तू. तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ सोहम, तू इतका टेन्शन घेऊ नकोस, डोंट वरी, मी आलोच जरा, असे बोलून आता अद्वैत आपल्या कलाला मनवण्यासाठी धावतच आपल्या रूममध्ये निघून जातो. आणि आपल्या रूममध्ये आल्यानंतर कला आता फ्रेश होऊन बाहेर येते. तर आता अद्वैत विचार करत बसलेला असतो. सोहम त्याला जे काही म्हटलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट त्याला आठवते. सोहमच्या आयुष्यात सुद्धा तेच सुरू असतं आणि अद्वैतच्या आयुष्यामध्ये तेच सुरू असतं. सोहम जे काही बोलतो ते सगळं काही अद्वैतला आठवते. आता कला मात्र आरशासमोर उभी राहून बघतच असते आणि तिचं लक्ष अद्वैतकडे जातं की अद्वैत इतका शांत का आहे. तेव्हा आता कला मात्र अद्वैत जवळ येते. तेव्हा आता कला लगेच अद्वैतला विचारते की काय, कुठे हरवला. अद्वैत आता विचारातून बाहेर येतो आणि म्हणतो की खरे मला तुला एक सांगायचं होतं आणि विचारायचं होतं. तर कला म्हणते की अरे सांगायचं होतं की विचारायचं होतं, नक्की काय करायचं होतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मला सांगून विचारायचं होतं. अद्वैत म्हणतो की हे बघ माझ्याबद्दल नाही, माझा एक मित्र आहे ना, तर त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. तेव्हा आता कलाला हसायला येते. तर अद्वैत तिला विचारतो की तू का हसते. तेव्हा आता कला म्हणते की एकतर तू बोलताना सुद्धा गोंधळ केलास आणि दुसरं म्हणजे आता एक गोष्ट की आता कुणा मित्राची गोष्ट आहे म्हणून लोक मात्र स्वतःचीच गोष्ट खपवतात. ते मला आठवले म्हणून मला हसू आले आणि तू बोल ना नक्की काय आहे ते. तेव्हा आता अद्वैत पुन्हा अगदी अडखळल्यासारखा करत असतो आणि नाही जाऊन दे. तर कला म्हणते की अरे सांग ना नक्की काय आहे ते. अद्वैत म्हणतो की नको, तू परत मला कन्फ्यूज करशील. तेव्हा आता कला म्हणते की अरे तू कोण आहेस, तू अद्वैत चांदेकर आहेस तर अगदी परफेक्निस्ट आहे तर ते कधी कन्फ्यूज होत असतात का. तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर अद्वैत पुन्हा सॉरी करत असतो. अद्वैत आता कलाला धरतो आणि ठीक आहे मी तुला सांगतो, तू बस येते म्हणून तिला खाली बसवतो. तेव्हा अद्वैत सांगायला सुरुवात करतो की माझा एक मित्र आहे, त्याची बायको आणि तो सतत भांडणं करायचे, त्यांचं काही पटत नव्हते. तेव्हा आता कला म्हणते की म्हणजे आपल्यासारखं. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की हे बघ खरे, तू मध्ये बोलू नकोस, हाताची घडी घाल आणि तोंडावर बोट ठेव. तर कला म्हणते की का रे. तर अद्वैत म्हणतो की मी सांगतो म्हणून, आणि तो आता कलाचे हात धरतो आणि तिची हाताची घडी करतो आणि तोंडावर बोट ठेवतो. तर अद्वैत सांगायला सुरुवात करतो की माझा तो मित्र आणि त्याची बायको काही काळ मात्र लांब राहायचे आणि त्यानंतर मात्र त्याची बायको एका वेगळ्याच व्यक्तीबरोबर राहायला लागली आणि तसाही एकमेकांच्या वर जो काही हक्क आहे तर तो संपलेला आहे. मग अशा परिस्थितीत मात्र नक्की काय करायचं असतं बरं. तेव्हा आता कलाचं तोंडावर बोट असते. कला फक्त ऊ करत असते आणि आपल्या बोटाकडे खुणावते. तेव्हा आता अद्वैत लगेच तिच्या तोंडावर जे काही बोट ठेवलेलं आहे तर ते बाजूला करतो. आता कला म्हणते की हे पग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं हे मला नाही माहिती आणि म्हणते की हे पग म्हणजे असं आहे की जशी आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागते आणि ती सवय सुटू सुद्धा शकते. तेव्हा आता अद्वैत लगेच उठतो आणि आपल्या मनात म्हणतो की ही आधी आगो आहे, ही तर मात्र असे कुठेही म्हणत नाही माझ्या मित्राच्या बायकोने केलं तर ते चुकीचं केलं म्हणून. आणि असं नसतं कधी, दोघांचा एकमेकावर जितका हक्क आहे तो हक्क कधीही संपत नसतो. आणि असं काहीतरी इने बोलायला नको का, बोललं तर पाहिजेलच. मग इने काही मनाची तयारी वगैरे केलेली आहे का, मग याचा अर्थ असा आहे की ही सुद्धा मला सोडून जाणार की काय. तेव्हा आता कला अद्वैत विचार करत आहे हे बघून कला मात्र त्याच्या जवळ येते आणि त्याच्या अगदी चेहऱ्यावर हात फिरवत म्हणते की चालणे कर, अरे कसला विचार करतोय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ एक गोष्ट सांग बरं, हे जर तुझ्या बाबतीत जर घडले आणि आपण दोघं सुद्धा वेगवेगळे राहायला अगदी लागलो तर मग तू काय करशील, तुझ्या बाबतीत तू काय करशील. तेव्हा आता कला म्हणते. तेव्हा आता अद्वैत आता पुन्हा विचारात पडतो आणि आता विचारात पडल्यानंतर मात्र कला पुन्हा त्याच्याकडे डोकावून बघते आणि परत कला त्याला विचारते की अरे चांदेकर, तू हे सगळे प्रश्न मला का विचारतोस बरं, तुला असं वाटतं का मी तुला सोडून दुसऱ्या कुणाकडे तरी जाणार आहे म्हणून. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही तसे नाही, परंतु तू सांग ना. कला विचारते की अरे तुझा कोण मित्र आहे आणि तू आपल्याशी हे सर्व का जोडतो बरं. तर अद्वैत म्हणतो की हे बघ आणि परत तो शांत होतो आणि मनात ठरवतो की नको आता हिच्याशी काही जास्त बोलायला नको, नाहीतर ही सगळं काही अगदी वेळेतच काढेल आणि हिला सगळं काही समजेल. म्हणून तो आता म्हणतो की आलो, मी जरा फ्रेश होऊन येतो आणि लगेच आता तो झोप येते म्हणून आता आतमध्ये फ्रेश व्हायला जातो. तर कला ही अगदी ओळखते. कला म्हणते की चांदेकर माझ्याच बाबतीत जरा हळवा झालेला आहे, तर त्याला किंचित माझी सवय झालेली आहे का म्हणून तो पूर्णपणे गोंधळून गेलेला आहे. तर आणि खरंच हे किती क्यूट आहे म्हणून कला सुद्धा आता खुश होते. त्यानंतर आता कला ही धावतच खाली येते. तर राहुल मात्र गाणं गुणगुणत कॉफी करत असतो. आता राहुलला किचनमध्ये बघून कलाला खूप राग येतो. कला रागाने त्याच्याकडे पाहत असते. राहुल लगेच
अगदीच तिला खुश होत विचारतो की काय कॉफी घेणार का. तेव्हा कला रागाने नको असे म्हणते तर राहुल ओके असं म्हणतो. कला मात्र आता पाणी वगैरे घेते आणि आता तेथे राहुलचा मोबाईल असतो तर रोहिणीचा मेसेज मात्र राहुलच्या मोबाईलवर येतो. तर कला मात्र पाहते. कला आता बघते आणि विचार करते की रोहिणी मॅडमचा मेसेज राहुलला का आला असेल आणि आता मात्र राहुलने तेव्हा म्हणजे जे काही मेसेज पाठवलेला असतो आणि रोहिणीने तिकडून आता सह्या झाले का असे विचारलेलं असतं. तर आता कला हे वाचते आणि विचार करते की कसल्या सह्याबद्दल हे दोघं बोलत असतील आणि इतक्या फ्रँकली त्या राहुलशी कसं बोलत आहे. आता कलाच्या सर्व काही लक्षात येते. तर कला आता राहुलकडे बघते आणि मनात परत म्हणते की आता तर ह्या राहुलशी इतकं चांगलं बोलतात परंतु घरच्यांसमोर मात्र त्या त्याच्या विरोधात आहे असं का दाखवतात. नक्की असं काय प्रॉब्लेम असेल. नक्की त्या त्याच्या विरोधात आहे की नाही याचा विचार मात्र आता कला करते. तेव्हा मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता काउन्सिलरचे जे काही शब्द आहेत तर कला आणि अद्वैत दोघेही रूम मध्ये असताना त्यांना आठवतं. आता मात्र दोघेही म्हणतात की नाही डिव्होर्स घ्यायचा नाही. दोघे आता एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात आणि एकत्र येऊन अद्वैत म्हणतो की नाही आणि कला सुद्धा म्हणते की नाही वेगळं नाही व्हायचं. अद्वैत म्हणतो की मला तुझ्या हातची ब्लॅक कॉफी आहे खरे ती आयुष्यभर प्यायची आहे. तर कला म्हणते की हो मला सुद्धा भीती वाटली तर आयुष्यभर तुझा हात मात्र धरून झोपायचा आहे. म्हणून डिव्होर्स पेपर आता फाडून दोघे आता अगदी एकमेकांच्या मिठीत येऊन आनंद एन्जॉय करत असतात आणि आता खुश होत कला ही आगाऊ असं कला अद्वैतला म्हणते तर अद्वैत तिला अति आगाऊ असे म्हणतो आणि दोघे आता खूप खुश होतात. त्यानंतर आता इकडे काजलच्या लग्नाची सुपारीची पूर्ण तयारी सुरू असते. गुरुजी सुद्धा येतात. गुरुजी म्हणतात की चला लग्नाची सुपारी फोडूयात आणि तेवढ्यात तेथे कला येते आणि कला म्हणते की थांबा. कला आणि अद्वैत आल्यानंतर आता गुरुजीची सुपारी फोडणार म्हणजे जे काही दिनकर आहे तर तो आता कलाला बघून मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो आणि कला म्हणते की काजलच्या बाबतीत कुठलेही निर्णय आहे तर तू एकटीने घ्यायचं नाही असे संगीताला ठामपणे कला म्हणते. आता जे काही पाहुणे आहेत तर ते तेथून रागाने निघून जातात. काजलच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते सगळे निर्णय मी घेईल. काजल मात्र आता रडत असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय आहे हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.